नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 सप्टेंबर 2025 सकाळी उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनी येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती पाणी आहे, तसेच सीना नदीमध्ये सध्याला किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनीधरणाची एकूण पाणी पातळी 496.830 मीटर, तर एकूण पाणीसाठा 117.23 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC. टक्केवारी बघितली तर 100% उजनीधरण झालेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये जो बदल झाला आहे, काल सकाळी 12,000 होता, रात्री 31,889 झाला. आज सकाळी तो 3 पट वाढून 1,07,785 क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये मिसळतोय. आणि बंडगडचा विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली आहे. वीरमधनं ही मोठी वाढ झालेली आहे. सध्याला 10,000 क्युसेकचा विसर्ग वीरमधून नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय. त्यामुळे वीर आणि भीमा या नदीच्या पाणी पातळी वाढू लागली आहे, पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्याला भीमा नदीमधून उजनीतून भीमा नदीमध्ये 86,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, परंतु त्यामध्ये दर तासाला वाढ होण्याची शक्यता आहे, कारण येणारा विसर्ग हा 1,07,85 क्युसेकचा आहे, सोडणारा विसर्ग हा 86,600 आहे. आणि त्यामुळं येत्या 2 तासांमध्ये हे पाणी वाढणार आहे. 1,00,000च्या पुढे विसर्ग जाणार आहे. आणि वीरचा विसर्ग आहे 10,000, म्हणजे 1,10 ते 1,25च्या आसपास विसर्ग राहणार आहे. सीनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक सोडलेला आहे. वीर आणि सीना नदीमध्ये सीना कोळेगाव धरणामधून सध्याला 1,04,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण भोगावती, चांदणी, खासापुरी या नद्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळं ह्या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते, पूर परिस्थिती आणखी निर्माण होऊ शकते. त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. भीमा असेल, सीना असेल किंवा नीरा असेल, या नदीच्या काठच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. काल दिवसभरामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस झाला नाही, परंतु वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्या धरणातून 1,60,292 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तो विसर्ग आणखी खाली येणे बाकी आहे. सध्याला रात्री 31,000 होता, आता 1,00,000 झालेला आहे. कदाचित दुपारपर्यंत तो 1,50,000च्या आसपास विसर्ग असेल. आणि उजनीतून विसर्ग हा 1,00,000 ते 1,40,000पर्यंत विसर्ग वाढलेला असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.